गृहमंत्र्यांना टाचणी पडल्याची ही खबर असते। महाराष्ट्रात काय घडलं ते सांगत बसणं हास्यास्पद। शिंदे आणि अमित शहांच्या भेटीवर दानवेंचं वक्तव्य। पोलीस संरक्षण नको, दिलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढावं, मनोज जरांगे पाटील यांचा पोलीस अधीक्षकांना अर्ज। वांद्रे किल्ल्यावरील दारू प्रकरणी अखिल चित्रेंकडून शेलारांचा नवा व्हिडिओ ट्विट। शक्य असेल तर नाही कारवाई कराच, अखिल चित्रेंचं आशिष शेलारांना आवाहन। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर आरोप, उमेदवारावर असलेल्या आरोपांचे पुरावे द्या, राणा जगजित सिंह यांचं ओमराजेंना आव्हान। मंत्री उदय सामंतांकडून रवींद्र चव्हाण यांचं कौतुक, रत्नागिरीतल्या महायुतीच्या मेळाव्यात स्तुतीसुमनं, युतीसाठी पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त। कागलमध्ये मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र, मुश्रीफ घाटगे एकत्र आल्यानंतर संजय मंडलिक ऍक्शन मोडवर। संजय मंडलिक यांनी भाजपच्या संजय घाटगेंची घेतली भेट। भ्रष्टाचार सांगूनही काही कारवाई होत नाही, निविदांबाबत आम्ही माहिती सांगितली होती। मुंबईतील कचरा संकलन घोटाळ्यावर मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। जे दिवटे निघालेत त्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही, आमदारकीचा फंड फक्त शिक्षणासाठी वापरा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। सत्ताधारी एकमेकांच्या नसा आवळतायत, आजच पेपरमध्ये वाचलं, बाबा मला मारलं म्हणून गेलो होतो, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर निशाणा। आगामी निवडणुकीसाठी मनसेची महत्त्वाची बैठक, मनसेच्या कृष्णकुंज निवडणूक कार्यालयात बैठक, जागांच्या समीकरणाबाबत ठाकरे सेनेसोबत चर्चा। फडणवीस मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करतात, फडणवीस दमदाटी आणि गुंडगिरी करतात, यशोमती ठाकूर यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरून मनसे पुन्हा आक्रमक, स्मारकाचं लोकार्पण लवकर करण्याची मागणी, अन्यथा मनसे पुन्हा लोकार्पण करेल असा इशारा। महायुतीत नाराजी नाही, भागवत कराड यांचं स्पष्टीकरण, महायुतीतील नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम। निवडणुकांच्या घोषणेबाबत आयोगाचं वेट अँड वॉच, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर आयोग वेट अँड वॉचच्या भूमिकेत, याच आठवड्यात होणार होती निवडणुकांची घोषणा। जागांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचा मनसेला प्रस्ताव, प्रत्येक मतदारसंघात मनसेला 2 जागा देण्याचा प्रस्ताव, प्रस्तावानंतर मनसेकडून अधिक जागा मागितल्या जाणार, सूत्रांची माहिती। काही लोकांना महायुतीची बदनामी करण्याची सुपारी मिळाली, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा आरोप। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। अल्हाद कलोती चिखलदरा नगर परिषदेतून बिनविरोध निवड, अल्हाद कलोती फडणवीस यांचे मामेभाऊ, स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी मामेभावाचं फोनवरून केलं अभिवंदन। साताऱ्यात नगरपालिका प्रचार दौरा, पदयात्रेचा नारळ फोडून भाजपच्या उमेदवारांचं मोठं शक्ती प्रदर्शन। राज्य शिक्षक सेनेकडून डिजिटल पॅनल वाटप, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पॅनल वाटप। मैं सत्यनिष्ठा से, बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा शपथविधी, रचला नवा विक्रम, मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन। अंजली दमानिया मंत्रालयात आज घेणार खरगे समितीची भेट, अमेडिया कंपनीच्या संदर्भात सर्व कागदपत्र करणार सादर, आज दुपारी 3 वाजता अंजली दमानिया मंत्रालयात। भाजप शिवसेनेत अनेक दिवसांपासून वाद, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य, शहांनी आधीच सांगितलं 2029 पर्यंत कुबड्या नको, शिंदेंची शिवसेना अशीच फुटणार, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा, ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष द्वितीय वर्धापन दिनाचं औचित्य साधत दादरमध्ये संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याचं आयोजन। नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला भाजपचा विरोध कायम, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिकांना नेतृत्व देऊ नये, मंत्री आशिष शेलारांची भूमिका। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्री पदाधिकाऱ्यांना आदेश, अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंच्या सूचना।
हिंगोलीत नगर परिषद निवडणुकीत महायुतीत बिघाडी, शिवसेना एनसीपीच्या नेत्यांनी विधानसभेत मला मत दिलं नाही, भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचं विधान. तुळजापूरमध्ये भाजपचं खातं उघडलं, भाजपच्या डॉक्टर अनुजा परमेश्वर यांची बिनविरोध निवड, सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्यानं विजय. काँग्रेसचे प्रदेश सचिव घनश्याम मूलचंदानी काँग्रेसमधून 6 वर्षांकरता निलंबित, हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार कारवाई. सिंधुदुर्गात निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, सर्व शहरात स्थिर सर्वेक्षण पथकं तैनात, शहरांमध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू. यवतमाळ नगरपालिका निवडणुकीत युती फिसकटली, काँग्रेसच्या ताठर भूमिका, काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी झाली नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून विशेष निवडणूक कक्ष, बंदोबस्त आणि इतर कामांच्या पूर्वतयारीसाठी कक्षाची स्थापना. अमरावतीत भाजपकडून एकाच जागेसाठी 2 एबी फॉर्म, अंजनगाव सुरजी नगर परिषदेत भाजपकडून 2 फॉर्म, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईनं गोंधळ निर्माण. यवतमाळमध्ये निवडणुकांची रणधुमाळी, पालिका निवडणुकांतील रसद रोखण्यासाठी अलर्ट, यवतमाळमध्ये 11 ठिकाणी 143 पथकांचा वॉच. बीडच्या माजलगाव नगर परिषदेसाठी एकाच घरातील 3 उमेदवार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. भंडाऱ्याच्या तुमसर नगर परिषदेत राष्ट्रवादीत बंडखोरी, प्रफुल्ल पटेलांसमोर बंडखोर उमेदवाराच्या बाजूने नारेबाजी. सोलापूरच्या अक्कलकोट नगर परिषदेत उमेदवार फुटू नये म्हणून काढली सहल, काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवारांना नेत्यांनी सहलीला नेल्याची माहिती. दोंडाईचा वरवाडे नगराध्यक्षपदी नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी सत्कार. परंडा नगर परिषद निवडणुकीच्या अर्ज छाननीवेळी 2 गट आक्रमक, नगरपालिकेच्या गेटवर दगडफेक प्रकरणी 24 जणांवर गुन्हे दाखल. वाशिममध्ये 4 ठिकाणी महायुती फिसकटली, केवळ रिसोड पालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र. नागपुरात निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण, नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे एकूण 2431 अर्ज वैध, एकूण 340 अर्ज अवैध. बीडमध्ये एमआयएमच्या वतीनं शक्ती प्रदर्शन, शहराच्या विविध भागातून काढली दुचाकी रॅली, खासदार ओवेसी यांची बीडमध्ये होणार सभा. हिंगोली नगर परिषद निवडणुकीत महायुतीत बिघाडी, 3ही पक्ष स्वबळावर लढणार. नाशिकच्या वणी परिसरात अनधिकृत डिझेल विक्रीवर बंदी घाला, जिल्हा पेट्रोल डीलर वेलफेअर असोसिएशनची मागणी. नागपूरमध्ये शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामुळे शिक्षकांचं वेतन रखडलं, वेतन रखडल्यानं शिक्षक आर्थिक अडचण. मीरा भाईंदरकरांसाठी ख्रिसमस गिफ्ट, वर्षाखेरीस मेट्रो सेवेला हिरवा कंदील, ख्रिसमस पूर्वी मेट्रो सेवा सुरू होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील समस्या सोडवण्यासाठी पालिकेकडून रहिवाशांसोबत बातचीत, उद्यान परिसराचं रूप पालटण्यासाठी पालिकेकडून 2.1 कोटी खर्चाला मान्यता. कोल्हापुरात संगती यात्रेसाठी एसटी भाड्यात सवलत, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश. पुण्यातील रस्ते खोदकामाला पथविभागाची स्थगिती, निश्चित अंतरापेक्षा जास्त खोदलेले रस्ते बुजवण्याची ठेकेदारांना नोटीस. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात एकूण 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार, 275 जणांना जमिनीबाबत हक्क कसा देण्यात आला या दृष्टीनं तपास सुरू. तर पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजय पाटील यांना मुदतवाढ, बाजू मांडण्यासाठी त्यांना 28 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ. पुण्यातील एसटी विभाग मालामाल, ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचं उत्पन्न, शालेय सहली, देवदर्शन, पर्यटनासाठी एसटी भाड्यानं देणं ठरलं फायदेशीर, एसटी विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ. पुण्यातील मुंढवा प्रकरणी 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार, शीतल तेजवानीचाही जबाब नोंद, 275 जणांना काही मोबदला दिला आहे का, तपास सुरू.
अमेडिया प्रकरणी 2 वर्षातील जवळपास 20,000 दस्तांची तपासणी होणार. नोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांचा आदेश. माणुसकीला काळीमा फासणारा गंभीर प्रकार पुण्यात. वृद्धाश्रमाच्या नावाखाली वयोवृद्धांना ठेवलं उघड्यावर. कडाक्याच्या थंडीत 16 वयोवृद्ध रुग्ण उघड्यावर. दादासाहेब गायकवाडकडून नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तर. वसईतील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे याचिका. शिक्षेमुळे मृत्यू प्रकरणी सुओ मोटो दखल घेण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याचा वाढला वावर. जनतेमध्ये बिबट्याची भीती तर वनरक्षकांविरुद्ध संताप. नाशकातील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी परभणीत निषेध. परभणीत सोनार समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा. राज्यात थंडीचा जोर वाढला. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबई गारठली. 2 दिवसांपासून मुंबईकर थंडीनं गारठले. सांताक्रूजमध्ये काल तापमानाचा पारा 16.2 अंशांवर. वर्ध्याच्या सेलडोह इथे आगीचा भडका. कापसासह घराची राख रांगोळी. गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे आग लागल्याची माहिती. वर्धा जिल्ह्यात पोलिसांचा दारू विक्रेत्यांच्या विरोधात एल्गार. 14 आरोपींवर 14 गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांच्या कार्यवाहीनं दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले. अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची NIA कोठडी. मुंबई पोलीस अनमोलचा लवकरच ताबा घेण्याची शक्यता. अनेक प्रकरणांचा तपास अधिक तीव्र होणार. कबूतरखान्यासंदर्भात जैन मुनी पुन्हा उपोषण करणार. सरकारने दिलेली मुदत संपुष्टात. 15 दिवसात एकाही सरकारी अधिकाऱ्यानं संपर्क न केल्यानं जैन मुनी पुन्हा आक्रमक. आज ठरवणार आंदोलनाची पुढील दिशा. मुलुंड पूर्व परिसरात नवीन कबूतरखाना सुरू करण्यास विरोध. मुलुंडमधील नागरिकांनी पालिकेच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केली याचिका. उच्च न्यायालयाचा प्रदूषण नियंत्रण मंडळाला दणका. ठाण्यातील रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट बंद होणार. कौटुंबिक वादात जोडीदाराकडून सतत धमकावणं किंवा आत्महत्येची धमकी देणं हे क्रौर्य. उच्च न्यायालयाचा निर्वाळा. पतीची घटस्फोटाची मागणी मान्य. कोल्हापुरातील शाहूवाडीतील सौर कृषी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध. गावकऱ्यांना कल्पना न देता प्रकल्पाला मंजुरी दिल्यानं संताप. जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी शुल्क माफ. मुंबईच्या पुनर्विकासासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल प्रशासकीय यंत्रणांना खंडपीठाची नोटीस. 24 नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी. नाशिकच्या मोरेमळा परिसरात बिबट्या जेरबंद. गेल्या अनेक दिवसांपासून होता बिबट्याचा वावर. वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73 कोटींचा घोटाळा. बीडमध्ये महसूल विभागात खळबळ. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. सोलापुरातून केंद्र शासनाच्या योजनेतून 4 ठिकाणी सुमारे 2 कोटी खर्च करून बांधलं स्वच्छतागृह. स्वच्छतागृहाचं काम निकृष्ट दर्जाचं. नागरिकांचं याविरोधात आंदोलन. तर सोलापूर उत्तर तहसीलदारांविरोधात प्रहार संघटना आक्रमक. तहसीलदार निलेश पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. तहसीलदारांनी कार्यालयातील अनेक प्रकरणं ठेवली प्रलंबित. यवतमाळमध्ये 61,000 हेक्टरवर रब्बीची पेरणी आटोपली. हरभरा, गहू, मका, जवस आणि ज्वारीच्या पिकांचा सर्वाधिक समावेश. हिंगोली जिल्ह्यात मुबलक पाण्यामुळे गहू पिकाच्या पेरणीत वाढ. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गहू पिकाची केली लागवड. यवतमाळमधील 43,000 शेतकरी अतिवृष्ट मदतीपासून वंचित. मदतीसाठी शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पुण्याच्या बालेवाडीत हिट अँड रनचा प्रकार. दुर्घटनेत 7 वर्षीय मुलाचा मृत्यू तर चालक मात्र फरार. मालेगावात अपघात आणि गुन्ह्यातील गाड्यांना आग. जुन्या पोलीस स्टेशन बाहेर वाहनांना आग. आगीचं कारण अस्पष्ट. तर रायगडच्या ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली. अपघातात 3 जणांचा मृत्यू.
बीडच्या आष्टी तालुक्यात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शिरूरच्या सणसवाडीत 3 बिबट्यांचा कळप, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावावेत, नागरिकांची मागणी. नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील बिबट्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. बिबट्याचा त्या परिसरात वावर असल्याचा एक सीसीटीव्ही समोर. STR T04 वाघिणीला यशस्वीरित्या नैसर्गिक अधिवासात सोडलं. ताडोबातून सह्याद्रीत गेलेली वाघीण यशस्वीरित्या नैसर्गिक जंगलात मुक्त. नवी मुंबईच्या खारघर टेकडीवर बिबट्याचा मुक्त वावर. चाफेवाडी पाडाजवळ पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची घटना, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. तर परभणीत भोगाव ते इटोली मार्गावर बिबट्याचा मुक्त संचार. कमलजाई देवी मंदिर परिसरात अनावश्यक फिरू नये, दुचाकीनं प्रवास टाळावा, वन विभागाचं आवाहन. शिर्डीतील माऊलीनगर परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद. चंद्रपुरात जनावरांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक. आदिलाबाद तेलंगणात कत्तलीसाठी तस्करी करण्याचा डाव, तस्करी करणाऱ्यांचा डाव पोलिसांनी उधळला. छत्रपती संभाजीनगरात धार्मिक कार्यक्रमात साडीनं पेट घेतल्यानं महिलेचा मृत्यू. उपचारादरम्यान 8 दिवसांनी महिलेचा मृत्यू. कोल्हापुरात चुटकीवाल्या भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांचा छापा. भोंदू बाबाकडून अनेक नागरिकांची फसवणूक. मुंबईतील मालाडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनं केली पत्नीची हत्या. डोक्यात दगड मारून पत्नीला मारलं. बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.